नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या MS चॅप्टर GK या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी याविषयी प्रश्नोत्तरे बघणार आहोत. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 1. दरवर्षी जागतिक युद्ध अनाथ दिवस कधी साजरा केला जातो? प्रश्नाचे उत्तर आहे पहा 6 जानेवारी. प्रश्न क्रमांक 2. ग्लोबल चेस 2025चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? प्रश्नाचे उत्तर आहे बघा अल्पाईन SG पायपर्स. प्रश्न क्रमांक 3. नुकतेच डिसेंबर 2025मध्ये डॉक्टर पौलोस मार ग्रेगोरियोस पुरस्कार 2025मध्ये कुणाला प्रदान करण्यात आला? मित्रांनो, प्रश्नाचे उत्तरे तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये देत चला, जेणेकरून तुमचा पण सराव होईल. प्रश्नाचे उत्तर आहे बघा डॉक्टर टेसी थॉमस. प्रश्न क्रमांक 4. यंदाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी मुख्य 150 चित्रपटांमध्ये कोणत्या मराठी चित्रपटाची निवड झाली आहे? उत्तर बघा दशावतार. प्रश्न क्रमांक 5. 3 जानेवारी रोजी कोणत्या देशाने स्वदेशी बनावटीच्या तैमूर या हवेतून मारा करणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे? उत्तर आहे बघा पाकिस्तान. प्रश्न क्रमांक 6. भारतीय लष्कराने कोणते वर्ष नेटवर्किंग आणि डेटा केंद्रिततेचे वर्ष म्हणून घोषित केले आहे? उत्तर आहे बघा 2026. प्रश्न क्रमांक 7. दरवर्षी जागतिक ब्रेल दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 4 जानेवारी. मित्रांनो, आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जा आणि पटकन सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 8. भारत कोणत्या देशाला मागे टाकत जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश बनला आहे? उत्तर आहे चीन. प्रश्न क्रमांक 9. डिसेंबर 2025मध्ये भारतीय नौदलाने कोणती पाणबुडी नियुक्त केली आहे? उत्तर आहे बघा INS सिंधू घोष. प्रश्न क्रमांक 10. 8वा राज्य वेतन आयोग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे? उत्तर आहे बघा आसाम. प्रश्न क्रमांक 11. 3 जानेवारी 2025 पासून महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक कोण बनले आहेत? प्रश्नाचे उत्तर सदानंद दाते. प्रश्न क्रमांक 12. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे NIA नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? राकेश अग्रवाल. प्रश्न क्रमांक 13. दरवर्षी 3 जानेवारी हा दिवस जयंतीनिमित्त कोणाचा बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो? ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले. प्रश्न क्रमांक 14. 2025चा टर्नर पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या अपंग स्कॉटिश कलाकार कोण ठरले आहेत? उत्तर आहे नैना कालू. प्रश्न क्रमांक 15. दरवर्षी महाराष्ट्र पोलीस दलाचा रेंजिंग डे स्थापना दिवस कधी साजरा केला जातो? प्रश्नाचे उत्तर आहे 2 जानेवारी. प्रश्न क्रमांक 16. महिला आशिया चषक 2025 हॉकी स्पर्धेत कोणत्या देशाच्या संघाने सुवर्णपदक जिंकले? उत्तर आहे चीन. प्रश्न क्रमांक 17. महिला आशिया चषक 2025 हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघाने कोणते पदक जिंकले? उत्तर आहे रौप्य पदक. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका.
लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह.